नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा बऱ्याच काळानंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येऊन गेले. महाराष्ट्रात काही त्यांचा कार्यक्रम होता आणि आल्यानंतर अमित शहा राजकारण करणार नाहीत असं होऊच शकत नाही. राजकारण हा अमित शहा यांचा आवडता विषय असं नाहीये. ते राजकारण जगत असतात आणि प्रत्येक क्षणी ध्यानी मनी राजकारणच असतं. आणि म्हणून अशा माणसाबरोबर जे कोणी राजकीय टक्कर घेऊ इच्छितात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की अमित शहा बरोबर राजकारण करायचं असेल किंवा त्यांच्या विरोधात राजकारण करायचं असेल तर तुम्हाला अत्यंत बारकाईने आणि एक एक क्षण सावध राहून राजकारण करायला लागतं. नाहीतर तुम्हाला कधी धोबी पछाड मिळाला हे तुम्हालाही कळत नाही. आणि महाराष्ट्रातले शरद पवार असोत किंवा उद्धव ठाकरे असोत, या दोघांनाही त्या अनुभवातून जावं लागलेलं आहे. साधारणतः 3 वर्षापूर्वी ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये अचानक राजकीय उलथापालथ झाली आणि अवघ्या 10 दिवसात मोठी भरभक्कम प्रचंड बहुमताची वाटणारी महाविकास आघाडी नावाचा जो अभेद्य किल्ला होता तो बघता बघता 10 दिवसात ढासळला आणि महाराष्ट्रात नवी युती आणि नवं सरकार आलं होतं. 20 जूनला महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्याच्या आधी 10 दिवस राज्यसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. 10 जून आणि 20 जून अवघ्या 10 दिवसाच्या अंतराने झालेल्या या दोन निवडणुकांमध्ये बघता बघता महाविकास आघाडीच्या अभेद्य वाटणाऱ्या गडाला इतक्या भेगा पडल्या की 10 दिवसात 30 जूनला एकनाथ शिंदे हे शिवसेना भाजप युतीचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेऊन मोकळे झाले. हे सगळं घडवून आणण्यामागे अमित शहा यांचा हात होता हे कोणीही डोळे झाकून सांगू शकतो. किंबहुना गुवाहाटीला असताना खुद्द एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्याचा आवर्जून उल्लेख केला होता. अरे, आपण शिवसैनिकात घाबरायचं कशाला, आणि आपल्या मागे महाशक्ती आहे. ती महाशक्ती म्हणजे अशा रीतीने राजकीय उलथापालथी घडवण्याची क्षमता असलेले देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे अत्यंत पाताळयंत्री नेते अमित शहा हेच आहेत, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तर असे अमित शहा जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निदान एक कुठची तरी लहर तरंग उठवल्याशिवाय जाणार नाही, ते उघड होतं. आणि म्हणून नांदेडला कुठच्या तरी कार्यक्रमासाठी आलेले अमित शहा यांनी एक विधान असं केलं की नांदेडहून ते विधान मुंबईला येईपर्यंत मातोश्रीच्या आणि कलानगरच्या परिसरामध्ये राजकारणावर तरंग उठले. राजकारणावर तरंग उठले कारण जे सध्या देशामधलं वातावरण आहे पाकिस्तानच्या विरोधामध्ये जनमानस इतकं प्रक्षुब्ध आहे आणि सध्याचे सगळे राजकारणी हे त्या पहलगामच्या घटनेनंतर त्या राजकारणावर स्वार झालेले आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारतीय सेनेला इतकी मोकळीक दिली होती की त्यांनी बघता बघता पाकिस्तानचं कंबरडं मोडून टाकलं. मग पाकिस्तानी सेना असो किंवा पाकिस्तानी राजकीय पक्ष सरकार असोत किंवा त्यांच्या आश्रयाने सोकावलेले जैश ए मोहम्मद किंवा काय तो लष्कर ए तैयबा असे अतिरेकी जिहादी गट असोत, सगळ्याची पाचावर धारण बसलेली आहे. पण हा सगळा घटनाक्रम बघितल्यानंतर जनता कमालीची सुखावलेली आहे. आणि अशा वेळेला जनतेच्या मनावर स्वार होणाराच राजकारणात यशस्वी होत असतो, याचं भान मोदींना आहे, शहांना आहे. फक्त दुर्दैवाने
ते बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांना नाही. आणि म्हणूनच पाकिस्तान विरुद्ध केलेली कारवाई असो, पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण्याचे दिलेले इशारा असोत, किंवा ती कारवाई थांबवल्यानंतर जगभर पाठवण्यात आलेली भारत सरकारची शिष्टमंडळ असोत, या प्रत्येक वेळी ज्या प्रकारे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातर्फे नाकं मुरडण्यात आली, त्याला चिमटा घेतल्याशिवाय अमित शहा राहतील हे शक्यच नव्हतं. कारण उठता बसता जर उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते आणि नेते अमित शहावर दुगाड्या झाडत असतील, तर बाळासाहेबांना आदर्श मानणारे भाजपचे नेते असली तरी अमित शहा बाळासाहेबांचा आदर्श मानतात. आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या पद्धतीने भाजपमध्ये राजकारणाचा डाव किंवा प्रकार अमित शहा नित्यनेमाने करत असतात. बाळासाहेबांच्या पद्धतीने म्हणजे काय, दुर्दैव असं आहे की बाळासाहेबांच्या सुपुत्राला आणि नातवाला बाळासाहेब कसं राजकारण करायचे ते अजूनही कळलेलं नाही, अजूनही कळलेलं नाही. बाळासाहेबांचा शिवसेना हा पक्ष जो पळवला पळवला म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र ओरडत असतात, त्या पक्षाची सुरुवात एका साप्ताहिकातून झाली. एक व्यंगचित्र साप्ताहिक ज्याचं नाव मार्मिक आहे. त्या मार्मिकच्या टकरीमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीचं मुखपत्र असलेला आचार्य अत्रेंचा दैनिक मराठा सुद्धा टिकू शकला नाही. आरंभीच्या काळात शिवसेना आणि तिचं मुखपत्र मार्मिक याच्यावर दैनिक मराठा मधून अखंड तोफा डागल्या जात होत्या, आग ओकली जात होती. पण त्यामुळे अगदी नव्याने रांगायला लागलेली शिवसेना कधी डगमगली नाही. कारण मराठामधून जितके आरोप होतील, जितकी टीका होईल, त्या सगळ्या टीकेला आठवड्यातून एकदा केलेल्या रविवारची जत्रा या व्यंगचित्रांच्या समूहातून बाळासाहेब असं सणसणीत उत्तर द्यायचे की आठवडाभर आचार्य अत्रे किंवा इतर दिग्गजांनी शिवसेनेवर केलेली टीका अक्षरशः जमीनदोस्त होऊन जायची. आणि आपल्या ह्या पद्धतीला पुढे बाळासाहेबांनी राजकारणाची आपली एक शैली बनवली. आणि त्याला बाळासाहेब म्हणायचे, सौ सोनार की एक लोहार की. आपल्यावर ज्यांनी कोणी असेल कसली वेडी वाकडी कडवी टीका करावी, पण एकदा कुंचला हातात घेतला व्यंगचित्र काढायला किंवा व्यासपीठावर उभं राहून बाळासाहेब भाषण करायला लागले की बघता बघता आतापर्यंत झालेल्या सगळ्या टीकेचा ते धुवा उडवून टाकायचे. म्हणजे सोनाराची ती बारीक काम करणारी छोटी हातोडी असते आणि त्या उडूशा याच्यावर तो अगदी चष्म्यातून बघून सोनार कलाकार टक 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 हलके हलके मारत असतो. उलट लोहार की म्हणजे काय, लोहारकडे हातोडीसारख्याच आकाराचं एक मोठा घण असतो. एक घण घातला की लोखंड सुद्धा सपाट व्हायला लागतं. तेव्हा सौ सोनार की म्हणजे 100 जरी ठोके सोनाराच्या हातोडीने मारले तर त्यांनी जे होणार नाही ते एक घणाचा घाव घातल्यानंतर लोहार करू शकतो. हा त्यामागचा उद्देश आहे किंवा अर्थ आहे. तेव्हा बाळासाहेबांची शैली म्हणजे काय की बाकीच्यांनी कितीही टीका करू, मी आठवड्यात 15 संधी मिळेल तर एक घाव घालीन आणि तुम्हाला भुईसपाट करून टाकेन. ते काम अमित शहा करतात, कधीतरी एकदा बोलतात आणि उबाठा शिवसेना संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याला पार भुईसपाट करून टाकतात. तेव्हा वारसा कोणी कोणाचा सांगायचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे की रोज आपली सकाळी उठायची, कॅमेऱ्यासमोर आले की टिवटिव टिवटिव करायची, हे संजय राऊतांचं सांगतं. आणि मग कधी आठवड्यात 2-3दा जाहीर कार्यक्रमात कुठे भाषण करताना किंवा घरी बोलवल्या पत्रकारांसमोर आपलं मतप्रदर्शन करताना उद्धव ठाकरे जे करतात त्याला सौ सोनारकी म्हणतात. हा मराठी माध्यमामध्ये त्यांना धडाडले, कडाडले, संतापले वगैरे अशी विशेषणं लावली जात असतील.
पण ज्यांच्या संतापण्याचा काडीमात्र काय म्हणतो प्रभाव जनमानसावर पडत नाही, अशी टकटक करणं वेगळं, आणि बाळासाहेबांनी घातलेला एक घणाघात, एक घाव दोन तुकडे, त्याचा मागमूस सुद्धा संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या कुठल्याही वक्तव्यात आढळत नाही. आणि म्हणून मी म्हटलं की अमित शहा हे बाळासाहेबांच्या शैलीचं राजकारण करतात. आपल्या संधीची वाट बघत बसतात, पण संधी येते तेव्हा असा सणसणीत घाव घालतात की एक गाव दोन तुकडे, जे उद्धव ठाकरेंना जमत नाही, जमणार सुद्धा नाही. कारण त्यांनी बाळासाहेबांचा वारसा मागितला, वारसा घेतला, पण वारसा म्हणजे काय हेच त्यांना कळलं नाही. जे दूर एकलव्य असल्यासारखे अमित शहा आणि नरेंद्र मोदी बाळासाहेबांकडून राजकारण शिकत होते, त्यांनी तो वारसा मनोमन पत्करला, मनोमन पत्करला. आणि म्हणून आपला पक्ष चोरला चोरला म्हणून हे ओरडत बसले, पण तुमचा पक्ष फोडला जात होता तेव्हा तुम्ही काय करत होता, या प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरेंना अजूनही देता आलेलं नाही. रडत बसायचं. बाळासाहेब कधीही रडत बसले नाही. कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोदी कधी रडले नाहीत. एका मागून एक सुप्रीम कोर्टापासून 3 SIT नेमल्या गेल्या. गुजरातच्या दंगलीसाठी जगभरच्या माध्यमांनी मोदींना कॉर्नर केलं, बदनाम केलं, गांगरला नाही माणूस. बाळासाहेब कधी गांगरले नाही. बाळासाहेब नाही गांगरले. याला वारसा म्हणतात की जग तुमच्या विरुद्ध उभं असेल, पण माझा आत्मविश्वास माझ्या बरोबर असेल तर मी जगाची पर्वा करत नाही. ही जी भूमिका बाळासाहेबांची होती ती तुम्हाला उद्धव ठाकरेंमध्ये दिसत नाही, पण ती अमित शहा मध्ये दिसते, ती तुम्हाला नरेंद्र मोदींमध्ये दिसते. आता बघा ना, हे पहलगामच्या घटनेनंतर आणि आपण पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिल्यानंतर, त्यांची कंबर तोडल्यानंतर जगाच्या राजकारणामध्ये ज्या उलथापालथी चालू आहेत, मित्राचे शत्रू होत आहेत, शत्रूचे मित्र होत आहेत, काही लोक जवळ येत आहेत, काही लोक दूर जात आहेत, अशा वेळेला अढळपणे आपल्या जागी आपल्या भूमिकेवर उभं राहून नरेंद्र मोदी ज्या प्रकारचं राजकारण करतायत, त्यामध्ये बाळासाहेबांचा आत्मविश्वास दिसून येतो. वारसा त्या आत्मविश्वासामध्ये. आणि म्हणून नांदेडला आलेले, आपल्या कार्यक्रमानिमित्त आलेले अमित शहा यांनी जो टोला मारला तो फार महत्वाचा होता. की आज बाळासाहेब हयात असते, आज बाळासाहेब हयात असते तर त्यांनी पाकिस्तानचं कंबरडं तोडणाऱ्या नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती. असं वक्तव्य जे अमित शहानी केलंय ते अक्षरशः जखमेवर मीठ चोळणार आहे. याचं कारण त्या काश्मीर, आपला पाकिस्तान विरोधातल्या कारवाईने सगळा देश सुखावलेला आहे आणि अख्खं जग डोळे दिपल्यासारखं त्या घटनेकडे, त्या हल्ल्याकडे, त्या प्रतिहल्ल्याकडे बघतंय. बाळासाहेब का आज मोदी काय करतील यांनी पाकिस्तान थरथरा कापतोय. हा बाळासाहेबांचा वारसा होता. विचित्र वाटेल, बाळासाहेब कधी मुख्यमंत्री नव्हते, पंतप्रधान नव्हते, पण बाळासाहेबांना पाकिस्तान घाबरत होता हे विसरू नका. 12-13 वर्षापूर्वी बाळासाहेब अगदी शेवटच्या काळात होते आणि अतिशय आजारी पडलेले होते. त्यांची फारशी जाहीर वक्तव्य होत नव्हती. अशा कालखंडामध्ये पाकिस्तानातून एक पत्रकारांचं शिष्टमंडळ भारतात आलेलं होतं आणि ते मुंबईत सुद्धा आलेलं होतं. मुंबईमध्ये त्या पाकिस्तानी पत्रकारांचं, मला आठवतं, मंत्रालयाच्या वार्ताहर संघामध्ये त्यांचा एक वार्तालाप ठेवलेला होता पाकिस्तानी पत्रकारांचा. त्यापैकी एका पत्रकाराने मंत्रालयातल्या त्या आपल्या समोर बसलेल्या मराठी आणि मुंबईच्या पत्रकारांना एक प्रश्न विचारला, वो बालासाहेब ठाकरे आजकल क्या करते, वो चुप क्यों है, उनकी कोई स्टेटमेंट देखने को नहीं मिलती, सुनने को नहीं मिलती. तेव्हा मुंबईच्या पत्रकारांनी त्यांना विचारलं, तुम्ही अचानक बाळासाहेबांचा विषय का काढला. तेव्हा त्या पाकिस्तानी पत्रकारांनी सांगितलं, पाकिस्तानात बाळासाहेब ठाकरे या नावाचा दबदबा आहे. पाकिस्तानचे राज्यकर्ते बाळासाहेबांना घाबरतात, बाळासाहेबांना वचकून असतात.
बाळासाहेब काय बोलतात याकडे पाकिस्तानी राज्यकर्त्यांचं आणि राजकारण्यांचं बारीक लक्ष असतं. पाकिस्तानचा मीडिया बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्यावर बारीक नजर ठेवून असतो. याला दबदबा म्हणतात मित्रांनो. जो माणूस शक्यतो महाराष्ट्राबाहेर गेला नाही, ज्याने आपल्या घरात बसून राजकारण जास्त केलं, पण आपल्या पाठीराख्यांना सतत मोटिवेट करून झुंजार बनवलं, ते बाळासाहेब. ज्यांना ज्यांच्या शब्दाला आणि नावाला पाकिस्तान घाबरत होता, ती जागा आज नरेंद्र मोदींनी घेतलेली आहे. आणि म्हणून बाळासाहेबांचा तो वारसा आहे. महाराष्ट्र दिल्लीत बसून, अहमदाबादला बसून सुद्धा जर नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानला भीती वाटत असेल, पाकिस्तानच्या सेनेपासून, राज्यकर्त्यापासून सामान्य पाकिस्तानी नागरिकाला हा माणूस काय करेल याची भीती वाटत असेल, तर तो वारसा बाळासाहेबांचा आहे. बाळासाहेब मुंबईत बसून नुसते बोलायचे, पण ते बोलले तर काय होईल याचा जो दबदबा होता, तो वारसा पुढे घेऊन गेला असेल कोण, तर नरेंद्र मोदी घेऊन गेलाय, हे नाकारता येणार नाही. भारत करून काय करणार आहे? भारत निषेध करील. अगदीच खूप झालं तर सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक, त्याच्या पुढे भारत काय करणार? हे जे गृहीत होतं ते मोदींनी हाणून पाडलं. पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक, मग एअर स्ट्राईक, आणि आता तर पाकिस्तानच्या जवळजवळ सगळ्या हवाई तळ, एअर डिफेन्स, जिहादींचे तळ, प्रशिक्षण केंद्र, हे सगळं उद्ध्वस्त करून टाकलेले, पाणी तोडलंय. पाण्यासाठी तहानेने पाकिस्तानची सामान्य जनता व्याकुळ झालेली आहे. आणि यापुढचं मोदी करून काय करेल या भीतीने पाकिस्तान्यांच्या पोटात गोळा आलेला आहे. राज्यकर्ते आणि सेना नव्हे, सामान्य जनता सुद्धा. कारण महागाई शिगेला पोचली आहे. भारतातून जाणारं खाण्यापिण्याचे पदार्थ, भाज्या, धान्य बोंबललेलं आहे. जे दुबई कुठून मागवायचं तर ते महाग पडतंय. सगळा पाकिस्तान विस्कटून आणि उस्कटून गेलेला आहे. आणि हे कोणी केलंय? नरेंद्र मोदींनी केलंय. नरेंद्र मोदीच्या सरकारने केले. भयभीत करून टाकले पाकिस्तानला. आणि हे सगळं सेना हाती आहे, सत्ता आहे, सरकार आहे म्हणून केलं. बाळासाहेबांच्या हाती तर सत्ता सुद्धा नव्हती. आपली व्यंगचित्र, आपली भाषणं, आपली भाषा, एवढ्या बळावर बाळासाहेबांनी पाकिस्तानात एक धाक आणि वचक निर्माण केला होता. आणि म्हणून पाकिस्तानाच्या मनात धाक वचक निर्माण करणं, भीती निर्माण करणं, दहशत निर्माण करणं, याला बाळासाहेबांचा वारसा म्हणतात. मोदी सरकारवर शंका घेणं, मोदी सरकारने काय केलं, शिष्टमंडळ पाठवून काय होणार, असले प्रश्न बाळासाहेब विचारत नव्हते. अनेकदा त्यांनी मुलाखतीत साफ साफ सांगून टाकलं, मला पंतप्रधान करा, मी एक आठवड्यामध्ये पाकिस्तानला सरळ करतो. म्हणजे काय करणार होते? सत्ता आणि सेना हातात असती तर पाकिस्तानवरून बुलडोजर चालवण्याची हिंमत बाळासाहेबांकडे होती. ती इच्छा बाळासाहेबांची, ती बाळासाहेबांची इच्छा कोणी पूर्ण केली? नरेंद्र मोदींनी पूर्ण केली. मी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन, हा दिलेला शब्द बाळासाहेबांची इच्छा नव्हती म्हणून सांगितलेले उद्धव ठाकरे विसरले की बाळासाहेबांची इच्छा पाकिस्तानला समूळ नष्ट करण्याची, भयभीत करण्याची होती. आणि ती जर मोदींनी पूर्ण केली असती तर आज बाळासाहेब हयात असते, तर मोदींचं सर्वाधिक कौतुक त्यांनी केलं असतं. आणि त्यांचा वारसा वारसा वारसा, माझे वडील वडील म्हणणारे त्याच सगळ्या गोष्टीसाठी नाक मोरडतायत. तिथे कळतं की तुम्हाला शिवसेना कळली नाही, चालवता आली नाही, तुम्हाला वडील कळले नाही, त्यांचा वारसा कळला नाही. दूर बसून, अहमदाबादला बसून सुद्धा तो वारसा कळलेला माणूस आज बाळासाहेबांचा वारसा चालवतोय, ज्याला जग नरेंद्र मोदी म्हणून ओळखतं. आपल्या नावाचा दबदबा बाळासाहेब ठाकरे म्हणून त्यांनी केला होता, आज नरेंद्र मोदी या नावाचा दबदबा आहे. आणि म्हणून बाळासाहेबांचा वारसा म्हणायचा असेल तर आपल्या नावाचा दबदबा निर्माण करतो, तो बाळासाहेबांचा वारस असतो, वारसा असतो.
आणि मग इथे कळतं की अमित शहा का म्हणतात. अमित शहा जेव्हा म्हणतात की बाळासाहेब असते तर त्यांनी नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती, त्याचं कारण तू माझी इच्छा पूर्ण केलीस. सत्ता वगैरे कशासाठी, आपले हेतू आहेत, आपली उद्दिष्ट आहेत, आपली लक्ष आहेत, ते पूर्ण करण्यासाठी सत्ता हवी असते. उद्धव ठाकरे यांनी अशी कुठचं लक्ष ठेवलं बाळासाहेबांचं, कुठचं उद्दिष्ट बाळासाहेबांचं पूर्ण करून दाखवलं, तुम्हाला दिसेल कुठलंही नाही. मुख्यमंत्री झाले, सत्ता बळकावली, पण आपल्या पित्याच्या ज्या इच्छा आकांक्षा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी टाकलेलं एक पाऊल कोणी दाखवू शकणार नाही. आणि म्हणून मग अमित शहा म्हणतात की बाळासाहेब असते तर त्यांनी नरेंद्र मोदीची गळाभेट घेतली असती. त्याचा अर्थ इतका साधा सरळ आहे मित्रांनो, की बाळासाहेबांच्या इच्छा अपेक्षा नव्हे तर त्यांच्या इच्छेचा आणि कर्तृत्वाचा वारसा नरेंद्र मोदी पुढे घेऊन चालले. असो मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.